मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये राडा झालाय। रुग्णांच्या नातेवाईकांकडून हा राडा झालेला आहे। वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला। कर्मचारी आणि नातेवाईक यानंतर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। तर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये राडा झालेला आहे। तर या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम। रिद्देश, सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये राडा झालेला आहे, नेमकं प्रकरण काय झालेलं आहे? या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी अनिल चव्हाण नावाचे ते इकडेच काम करत होते। संध्याकाळी घरी असताना त्यांच्या डोक्यावरती डबा पडला आणि डबा पडल्यानंतर त्याच्या मागच्या साईडला ते रक्त वाहू लागला। त्यांच्या वडिलांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणला। हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचं मत आहे की हॉस्पिटलमध्ये आणल्याच्या किमान 2 तास उलटून गेल्यानंतर देखील त्यांच्यावरती कुठलाही उपचार करण्यात नाही आला आणि त्यानंतर जेव्हा त्यांना टाके लावण्यात आले त्यानंतर त्याच्या डोक्यावरती तो नातेवाईक आहे ते आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्याकडून राडा करण्यात आला आहे आणि ज्या डॉक्टरांकडून ही चुकी झाली आहे त्या डॉक्टरांवरती कडक कारवाई करण्याची मागणी आता सध्या त्यांच्याकडून करण्यात आली आहे। आपण पाहू शकतो आता सर्व ज्या महिला आहेत तिकडे उपस्थित आहेत। महत्वाचं म्हणजे जे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ते देखील इथे आले आहेत आणि त्या सर्वांच्या गोष्टीची माहिती घेता इकडे काही महिला आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, काय झालं नेमकं हे प्रकरण? आमच्या सर्वांचं असं हे झालंय, असं त्याच्यामध्ये ना त्याचं लायसन्स कॅन्सल करा, डॉक्टर कुणी बनवला जे जिम्मेदारी नाही निभू शकत त्याचा फायदा का असे डॉक्टरांचा इथे क्लिनिक आहे, कुलाब्याला पण क्लिनिक आहे, 2 इकडे पण सांभाळतो तिकडे पण गोकुळ सांभाळतो, पण इकडे सिरियस होता तेव्हा येत नाही। आम्हाला गोकुळ पाहिजे नाही, जो पण कॅन्सर त्याचा रेल्वे येत नाही तो पण कोण जाणार नाही इकडून, सगळे उपाशी मारतील इकडे लेडीज लोक, पण जाणार नाही। चांगला हट्टाकट्टा पोरगा गेलाय, चांगला चालू आला आमच्या समोर आणि डॉक्टर 2 तासासाठी त्याला फिरव केलं त्याच्या घरवाल्या लोकांना, काही हे केलं नाही। टाक्यासाठी 2 टाक्यासाठी इकडे साईन कर तिकडे पैसे भरून गव्हर्नमेंट असून दुसरा पैसे भरायला लागले त्याला, असं नाही केलंय। त्याच्या आधी पण पहिला झालाय, 4 वेळा पोरं गेलेत। इंटर डॉक्टर लोक बसतात आणि स्वतः क्लिनिक सांभाळतोय गोकुळ, कुलाब्याला मोठा क्लिनिक हालत ऐसी कि उन लोग ने कुछ भी नहीं देखा। ऊपर से मैं भी जॉब में हूं, मेरे को भी ऐसे केसर वाला डालते हैं ना, इतने कुछ भी वो लोग नहीं करते, खाने पीने के लिए नहीं। मेरे हस्बैंड का दूध पिया है, उन लोगों ने कुछ भी नहीं किया। हमको कंप्लेंट करने का है, कुछ भी करके उन लोग का करो। दूध पिया हम लोग और वो अनदूती में था, उसको ऐसा हुआ। लापरवाही चालू आहे। इंटर लोक पण बघत नाही, नुसतं मोबाईल मध्ये फिरतात, नुसतं मोबाईल पाहिजे त्या डॉक्टर लोकांना। 4 डॉक्टर लोक मिळून एक पेशंटला बघतायत। बॉय का काम सीपर से कराते, वार्ड बॉय का आया का काम सीपर से कराते उन लोग। नक्कीच आपण पाहिलं तर हे इकडे पुन्हा राडा झाल्याचं वातावरण इकडे निर्माण झालं आहे। ते सर्व जे आहे ते फॅमिली मेंबर आहे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। जे डॉक्टर आहे ते सध्या आतमध्ये आहे, पोलिसांकडून सध्या त्या संपूर्ण प्रकरणाला शांत करण्याचा प्रयत्न इकडे केला जात आहे। मात्र ते सर्व जे परिवारवाले आपल्याला इकडे आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। जे त्यांच्या जे डॉक्टरांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते जे आता आपण आताच काही महिलांशी बातचीत केली तेव्हा त्या महिलांचं मत आहे की आधी देखील अशा इकडे अनेक घटना आहे ते घडल्या आहे। डॉक्टरांकडून जो निष्काळजीपणा इकडे केला जातो, पेशंट बरोबर निष्काळजीपणा केला जातो, इकडे ते सर्व जे परिवारवाले आहेत, जिकडे जे कर्मचारी आहेत त्यांचं असं मत आहे। मात्र आता यानंतर आता प्रशासनाकडून पुढे काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता सध्या तरी पाहिलं सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये ते सर्व जे परिवार जे मेंबर्स आहेत ते सर्व आता इकडे राडा करताना पाहायला मिळत आहे। ते सर्व आता आक्रमक होत आपल्याला दिसत आहे। रिद्देश, आपण संपूर्ण परिस्थिती बघतोय, जे नातेवाईक आहेत रुग्णाचे ते आक्रमक झालेले आहेत, त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे। रुग्णालयामध्ये इतरही रुग्ण आहेत, त्यामुळे ही सर्व परिस्थिती जी आहे ती कशा प्रकारे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि डॉक्टर रुग्णालय प्रशासनाकडून या नातेवाईकांची काही समजूत काढण्याचा किंवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला जातोय का? नक्कीच आपण पाहिलं तर सर्व जे मुंबई पोलीस आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आहेत। त्यांच्याकडून जे सर्व परिवारचे सदस्य आहेत त्यांना शांत करण्याचा इकडे प्रयत्न सुरू आहे। मात्र त्यांच्यावर जी घटना घडली त्यांच्याकडून जे सांगण्यात येत आहे की 2 तास तब्बल 2 तास जे डॉक्टरांकडून टाळाटाळ करण्यात आली, त्यांना या जागेकडून दुसऱ्या जागेकडून त्याचे टाळाटाळ करण्यात आलं असं त्यांचं ते मत आहे। आणि त्यानंतर आपल्याला इकडे आक्रमक होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे
पोलिसांचं पण ते देखील ऐकत नाही. पोलिसांचं पण असं पोलीस पण त्यांना संपूर्ण प्रकरणाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जी घटना घडत आहे त्यांचं असं देखील मत आहे की वारंवार अशी इकडे घटना घडत आहे आणि प्रशासनाकडून कुठली त्या गोष्टीची दखल घेतली जात नाही आणि आता आक्रमक झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून काय दखल घेतली हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्या तरी पाहिलं तर आतमध्ये ज्या RMO ऑफिस आहे त्या ऑफिसच्या आतमध्ये या संपूर्ण प्रकरणाची जो तपास आहे तो सुरू आहे. संपूर्ण गोष्टीची माहिती सध्या तरी राहुल नार्वेकर यांच्याकडून घेतली जाते. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी देखील आले आहेत. मात्र जे घरच्यांचे जे परिवारचे सदस्य आहेत आपल्या सध्या तिकडे आक्रमक होताना दिसत आहे. आपण पाहिलं जे DCP सर आहेत ते देखील संपूर्ण प्रकरणाला शांत करण्याचा त्यांच्याकडून जो प्रयत्न आहे ते सुरू आहे. मात्र जे परिवारवाले आहेत ते इकडे राडा करताना आपल्या इकडे दिसत आहे. दुसरीकडे आपण पाहिलं ह्याचा खूप मोठा फटका जे इतर जे हॉस्पिटलमध्ये जे असलेले जे सर्व रुग्ण आहेत त्यांना देखील पडत आहे. जे सर्व हॉस्पिटलचे जे मेंबर्स आहेत इतर ते बाकीच्या रुग्णांच्या बरोबर असताना आपल्याला दिसत आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण जो लॉबी परिसर आहे त्या लॉबी परिसरात त्या संपूर्ण जे परिवारवाले आहेत तिकडे आपल्याला राडा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रिद्देश, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगाल की नेमकं हे प्रकरण काय झालं होतं, या तरुणाला नेमकं कशासाठी रुग्णालयामध्ये आणलं होतं आणि नेमकं काय झालं होतं की त्याच्यावर उपचार करताना हा संपूर्ण प्रकार घडलाय? नक्कीच आपण पाहिलं आज संध्याकाळची वेळ होती. अनिल चव्हाण नावाचा जो रुग्ण आहे तो याच हॉस्पिटलमध्ये काम करतो. संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या डोक्यावरती जो टिफिन बॉक्स आहे तो मागच्या साईडला पडला आणि त्यानंतर त्याला दुखापत झाली आणि त्याला इथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याचे जे परिवारवाले आहेत त्याच्या परिवार मेंबर्सचं असं मत आहे की हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तब्बल 2 तास डॉक्टरांकडून त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी जी टाळाटाळ आहे ती करण्यात आली. त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती पाठवण्यात आलं. एका फॉर्मवर दुसरा फॉर्म भरण्याला सांगण्यात आला आणि तब्बल 2 तास त्याच्यावरती उपचार करण्यासाठी ती टाळाटाळ करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्या मागे टाके लावण्यात आले. मात्र त्याच्या डोक्याच्या मागे टाके लावण्यात आले. तिकडे त्याचा ब्लड क्लॉट जमा झाला आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा या उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्याचे जे परिवारवाले आहेत त्यांचं असं मत आहे. रिद्देश, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपण तिथे नेमकी काय परिस्थिती सुरू आहे ती एकदा प्रेक्षकांना दाखवणार आहोत. तर रिद्देश, या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.